नमस्कार मित्रांनो, मी राहुल बेल पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करीत आहे. एक महिन्यानंतर ते पण कारण थोडंसं मोबाईलचा इश्यू झाला होता, त्यामुळे व्हिडिओ काय या महिन्याच्या आपल्याला यायला भेटले नाही. एक महिन्यानंतरच ही व्हिडिओ पडते. कारण आज गुरुवार आहे. गुरुवार निमित्त मी चालू आहे साई मंदिरात. तर ते साई मंदिर आहे वाहाल येथे. तर आपण चाललो आहोत आता वाहालला एक साई मंदिर पण आहे. तिथेच बाजूला गोरक्षनाथाचं मंदिर आहे. त्या मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत. आणि याच्या अगोदर आपण साई मंदिराचं दर्शन घेतलं होतं, ते नांदगाव येथे, नांदगावच्या डोंगरावरती दर्शन घेतलं होतं. जर तुम्ही ती व्हिडिओ नसेल पाहिली तर तुम्हाला आय बटनमध्ये बघायला भेटेल, ती जाऊन बघा. तो पण खूप सुंदर मंदिर आहे आणि डोंगराच्या वरती आहे. महाराष्ट्रामधलं पहिलं मंदिर आहे ते, एवढं वरती डोंगरावरती आहे. तर ती व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. मित्रांनो, आपण आता निघालो जायला वाहालच्या मंदिराकडे. तर वाहाल हे उरणला जाताना आपल्याला रोडला लागतो. तर समोर तुम्ही बघू शकता, हे टी पॉईंटचं डोंगर आहे. तर तिथून एक राईट साईडला जातो तो उरणकडे जातो आणि लेफ्ट साईडला जातो तो पुण्याला जातो. तर त्या समोरच्या ब्रिज खालून आपल्याला जायचं आहे राईट साईडला आपल्याला उरण रोड लागेल आणि उरण रोडवरून आपण सरळ आता जाऊया. या उरण रोडचं काम झाल्यापासून खूप मजा येते गाडी चालवायला. आणि तुम्ही पाहू शकता या साईडला एअरपोर्ट येणार आहे. तर डेव्हलपमेंट खूप सारी चालू आहे. दोन्ही साईडला डेव्हलपमेंट चालू आहे. खूप साऱ्या बिल्डिंगा रेडी होत आहे आणि रोड पण खूप सुंदर आहे. तर भेटू आपण पुढे. मित्रांनो, आपण अगोदर रॉंग साईडून आपल्याला वाहाल इकडे जायला लागायचं, म्हणजे बेलापूर रोडला जावं लागायचं. पण आता नवीन ब्रिज झालेला आहे तयार. तर तुम्ही ही तिथे पाठी पाहू शकता. बेलापूर जाण्यासाठी लेफ्ट साईडून एक ब्रिज झालेला आहे नवीन. त्या ब्रिजवरून आपल्याला जावं लागतं आणि तो ब्रिज फिरून गेलो का आपण डायरेक्ट बेलापूर रोडला लागतो. आणि त्याच्या अगोदरच आपल्याला वाहाल मंदिर भेटेल पाहायला. तर आपण जाऊया आणि बघतो, तुम्हाला दाखवतो पुढे गेलो का कसं काय रोड आहे ते. तर तुम्ही हे पाहू शकता, राईट साईडचा रोड गेलो आहे उरणला आणि लेफ्ट साईडचा जो ब्रिज आहे तो जाईल आपल्याला बेलापूरला. त्या ब्रिजवरून आपण उतरल्यानंतर आपल्याला परत दोन रोड भेटतील. एक राईट साईडचा रोड आहे, तो जाईल बेलापूरला सरळ. आपल्याला राईट साईडच्या रोडने न जाता त्याच्याच साईडून लेफ्ट साईडला सर्व्हिस रोड जातो, त्या रोडने आपल्याला जायचं आहे. त्या रोडने आपण सरळ जाऊ पुढे उलवा नोडकडे. त्याच्या अगोदर आपल्याला एक टर्न घ्यायचा आहे. हे तुम्ही लेफ्ट साईडला बघत आहात ते उलवा नोडची डेव्हलपमेंट चालू आहे, आता नवीन डेव्हलपमेंट चालू आहे. आणि हा राईट साईडचा ब्रिज गेला तो बेलापूरला, तो सरळ बेलापूरला जातो, नॉनस्टॉप नेरूरला जातो म्हणजे तसं. तर आता समोरून आपल्याला एक ब्रिजचं इथून टनेल येणार आहे. तर त्या टनेलने आपल्याला वाहाल मंदिराकडे जायचं आहे. तर हे तुम्ही पाहू शकता का लेफ्ट साईडला जातो आहे तो उलवा नोडमध्ये जातो आहे आणि आपल्याला लेफ्ट साईडला न जाता राईट साईडला जायचं आहे. तर राईट साईडला या ब्रिज खालून आपल्याला सरळ दुसऱ्या सर्व्हिस रोडला जायचं आहे आणि त्या सर्व्हिस रोडकडून आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. हे तुम्ही बघाल तर गोरक्षनाथाचं मंदिराची पाठी, इकडे गोरक्षनाथाचं मंदिर आहे. तर आता आपण आलेलो आहोत मंदिराच्या इथे.
तर तुम्हाला हे लेफ्ट साईडला दिसत आहे ते चप्पल स्टँड आहे. तिथे चप्पल काढून आपल्याला पुढे जावं लागतं आणि तिथेच गेटच्या आतमध्ये गेलो का पाय धुण्यासाठी पाण्याची पण सोय आहे. तर तिथून पाय धुवून आपण सरळ जायचं. तुम्हाला दोन्ही साईडला इथे गार्डन बघायला भेटेल. लेफ्टला पण गार्डन आहे, राईटला पण गार्डन आहे कडे, आणि गार्डन खूप छान ठेवलेलं आहे. आणि इथं पण आजूबाजूला साफसफाई पण खूप छान आहे, तुम्ही बघू शकता. आणि हे समोर आता मंदिर आलेलं आहे. इरादे रोज बनते हैं, रोज बिगड़ते हैं. इरादे रोज बनते हैं, रोज बिगड़ते हैं. शिरडी वही आते हैं जिन्हें साई बाबा बुलाते हैं. नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो वहाल येथे साई मंदिरात. तर बघूया आपण आता साई मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ आणि आजूबाजूचा परिसर बघू कसं काय येते. तर चला, साईबाबांचे दर्शन तुम्ही माझ्यासोबत घ्या आणि बघू परिसर कसा येते आणि भेटू पुढे. तू ही फकीर, तू ही है राजा, तू ही है साईं, तू ही है बाबा. हा परिसर तुम्ही बघत आहात तो मंदिराच्या बाहेरचा परिसर आहे. इथे समोर तुम्ही स्टेज पाहू शकता आणि तिथे बसण्यासाठी पण सोय केलेली आहे. तिथे कार्यक्रम असतात दर गुरुवारी, पण कोविडमुळे आता तिथले कार्यक्रम बंद ठेवलेले आहेत. आणि समोर इथे जेवणासाठी महाप्रसादाची लाईन असते, तर ती लाईन पण आता कोविडमुळे बंद करून ठेवलेली आहे. हे मागे गार्डन, ते समोर लाईनतून त्या साईडला भोजना कक्ष आहे, तर तिकडे महाप्रसाद भेटतो. आणि हा परिसर बघू शकता किती सुंदर परिसर आहे. आणि हे तुम्ही समोर बघू शकता दर गुरुवारचं शेड्यूल आहे. आरती असते सकाळी 6 वाजता. तर काही आता आपण तिथून निघालो आहोत आणि आपण आता जाणार आहोत गोरक्षनाथाच्या मंदिराकडे. तर हे तुम्ही पाहू शकता, इथून एंट्री आहे गोरक्षनाथ मंदिराकडे जाण्यासाठी. तर आता आपण गेटच्या आतमध्ये जाऊया आणि इथून आपण आलो का एक राईटला रोड जातो, एक लेफ्टला जातो. तर आपल्याला लेफ्टला जायचं आहे, लेफ्टकडून सरळ पुढे जायचं आहे. तर तिकडे तुम्हाला समोरच गोरक्षनाथाचं मंदिर पाहायला भेटेल. इथे मंदिरात आल्यानंतर तुम्हाला इथे समोरच पाय धुण्यासाठी पाणी असेल आणि तिथून पुढे आपल्याला मंदिराकडे जायचं आहे. आणि समोर तुम्ही मंदिर बघू शकता, इथे पण तसंच आहे, दोन्ही साईडला गार्डन आहेत. या दुनिया आणि मंदिराच्या बाहेर पण एक मंदिर आहे. तर हे आहे मंदिर. तर हे मंदिर आहे नवनाथाचं मंदिर आहे. तर चला आपण जाऊ आणि बघू नवनाथाचं मंदिर कसं आहे ते. छान आहे, अंधार दिसतं थोडंसं, पण वा छान. नवनाथांचं पण तुम्ही दर्शन घ्या.